संडे मॉर्निंग ब्रेकफास्ट, ऑमलेट, चहा माझा नाही. आज लंचला घरी आल्यावरती सगळं जेवण रेडी होतं. इथे चिकन बनवून ठेवलं होतं आणि राईस बनवला होता. मला थोडंसं असं डाऊन वाटत होतं, म्हणून मी सकाळीच सांगितलं होतं माझ्या मिस्टरांना की आज जेवणाची जबाबदारी तुझी आहे. त्याच्यामुळे मग मला ते जेवणाचं टेन्शन नव्हतं आज की काय बनवायचं आहे वगैरे वगैरे. त्याची तसं पण आज सुट्टी असते आणि माझं ऑफिस असतं, त्याच्यामुळे मग त्याने जेवणाची जबाबदारी घेतली आणि मला खूप जास्त रिलीफ वाटलं. चिकन पण एकदम मस्त टेस्टी झालं होतं. मीठ मसाला एकदम परफेक्ट. आणि असं जर आयतं जर कोणी जेवायला दिलं तर वा, म्हणजे आनंदीच आनंद आहे. तू आता झोपणार आहेस? मी थोडं पडते. मला बरोबर अर्धा तासांनी आवाज दे. बरोबर अर्धा तास. हे चल उठ, अर्धा तास झाला. चल जायचं ना. मग अर्धा तास होऊन गेला. झाला फ्रेश? बरं वाटलं बाबा. आज जरा मोठा लंच ब्रेक झाला माझा, पण झोपली तर मला जरा बरं वाटलं. सो आता बॅक टू ऑफिस. चलो. तुम कहाँ चले? घरी जाऊन येतो. ठीक आहे. तुम कहाँ चले? घरी जाऊन येतो. ठीक आहे. काय आणणार आज घरून? तांदळाचं पीठ, भाकऱ्या करायला. अच्छा, करी केलंय का? काल दळून आणलं पप्पांनी. हां, घेऊन येतो. मग मी निघू? मी माझी गाडी घेऊन जातो. हां ठीक आहे. आजू जर उशिरा आला तर मी पण उशिरा येईल. संडे आहे ना, सगळे मित्र भेटतील. हो ठीक आहे. चल, आता ऑफिसवरनं घरी आले मी आणि मला एकदम आता मस्त वाटतंय. म्हणजे अजिबातच असं आजारी वगैरे असं काहीही वाटत नाही आहे. सो कालचा जो उपाय केला होता तो एकदम मस्त छान त्याचा हे झालेला आहे, रिझल्ट मिळालेला आहे. सो वाफ घेतली, हळद टाकून दूध प्यायले होते गरम गरम, त्याच्याने खूप बरं वाटलं. नंतर मी थोडंसं मला खोकला वाटत होता, म्हणून आमच्याकडे ते औषध होतं एक खोकल्याचं, ते पण मी घेतलं होतं रात्री झोपताना. आणि थोडासा नाकाला विक्स लावला होता आणि मस्त असं पांघरून करून झोपलेली. आणि इवन दुपारी पण मी आज जेव्हा लंचला आली तेव्हा मी थोडं हाफ एन आवर थोडी नॅप घेतली होती. सो आता मला म्हणजे काल जेवढं डाऊन वाटत होतं तेवढं आज अजिबातच वाटत नाही आहे. सो आता मला बाबूला पिकअप करायला जायचं आहे. सो आता मी तिकडे जाते. जेव्हा आपण आजारी असतो ना, तेव्हा आपल्याला शारीरिक आराम मिळणं खूप गरजेचं असतं. म्हणजे आपण सतत काम करत असतो, म्हणजे आपण वर्किंग असो नसो. माझं असं मत आहे की आपण जेव्हा आजारी पडतो तेव्हा आपल्या शरीराला ना एक थोडं आरामाची गरज असते. सो तो ब्रेक देणं पण तेवढंच गरजेचं आहे. आपण सतत कंटिन्यू काम 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 करत असतो, पण जेव्हा आपल्याला आजारी आहे असं वाटतं तेव्हा तुम्हाला आराम करणं हे मस्ट आहे, म्हणजे गरजेचंच आहे. मी तुम्हाला लिटरली सांगते की मी दुपारी जेव्हा लंचला आली अर्धा तासच मी झोप घेतली, पण ते खूप खूप बरं वाटलं मला. एकदम म्हणजे खूप छान आणि एकदम रिफ्रेश झाल्यासारखं वाटलं. सो जेव्हा तुम्ही आजारी असाल ना तर तुम्ही ना थोडा आराम करा. म्हणजे रोजचं जे तुमचं काम असतं त्यातून तुम्ही ब्रेक घ्या. एक दिवस तुम्ही ब्रेक घेणार ना, तुम्ही दुसऱ्या दिवशी लगेचच तुम्ही बरे होणार आणि तुमच्या कामाला तुम्ही सुरुवात करू शकता. जेवढं आपल्या शरीराला कामाची सवय असायला पाहिजे, म्हणजे आपण जेवढं जास्त काम करू तेवढं आपण जास्त ॲक्टिव्ह राहू, हे पण तितकंच बरोबर आहे. परंतु शेवटी आपलं हे शरीर आहे, हे थकणारच, ही मशीन नाही आहे.
त्याच्यामुळे जेव्हा ते थकतं आणि जेव्हा ते शरीर सांगतं की बाबा नाही आता मला आराम दे, सो तेव्हा आराम करा. म्हणजे खूप स्त्रिया आहेत त्यांना आरामच मिळत नाहीत, म्हणजे ते आजारी असेल तरी पण त्यांना सकाळी उठून परिवारासाठी करायलाच लागतं. अशा सर्वांना मी सांगते की यार प्लीज, रोज करतोच ना आम्ही, तर जेव्हा आम्ही आजारी असतो तेव्हा ॲटलिस्ट तेव्हा तरी कदर करा आणि तेव्हा तरी त्या बाईला बाबा थोडा आराम मिळू दे प्लीज. फुल कवर करून घेतलंय बाबा, डस्टचा प्रॉब्लेम. चला कॅलेंडर चेंज करा. आणि हे इथे माझं किचनचं छोटंसं कॅलेंडर, म्हणजे काय लिहायचं असेल तर मी इथे लिहिते. आता मस्तपैकी 2 दिवस सुट्टी. उद्या माझी सुट्टी आहे आणि परवा मी सुट्टी घेतलेली आहे, ज्या मस्त 2 दिवस ऑफिसला नाही जायचं आहे. पण लग्न आहे आणि तयारी काहीच नाही आहे. तर आता साडी काढायची, कोणती नेसायची ते, त्याच्यावरती काय घालायचं ते बघायला लागेल सगळं. आता उद्या करू शकते मी उद्याचा, कारण आम्ही तसं पण संध्याकाळी निघणार आहोत, सो उद्याचा वेळ आहे. किती वाजलेत? 8:45. आज 8 वाजताच, म्हणजे बाबूला 8 वाजताच जेवण दिलं आणि मी पण आज जेवली थोडंसं. मला वाटतं ना ते थंडी आहे ना त्याच्यामुळे जरा भूक लागते ना, थंडीमध्ये भूक लागते म्हणून. सो आज वाटलं मला जेवायचं तर मी पण जेवले. बाबू आणि मी 8 वाजताच जेवण घेतलेलं आहे आणि आता आमचं सगळं आवरलंय पण, आणि आता काहीच काम नाहीये. गोबले 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 काय? फॅन बंद कर बाबू. कोणता कोणतं का चालतंय? हा अरे हा ना यार, ही एवढी चांगली इस्त्री होती आमची, पण त्याच्यावरती कॅरम पडला आणि तुटली बघा. इथे असं चिटकवायला लागतं सेलो टेपने. हरे राम हरे कृष्ण. चलो चलो लाईट बंद करा आता. चलो आता आम्ही झोपतोय. व्हिडिओला लाईक करत जा प्लीज, लाईक करत जा. शुभरात्री. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सोबत. बाय बाय.